चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची। रोजप्रमाणे सकाळ झालेलीच होती। आज इडलीचं बारीक करायला टाकलं होतं मी। इडलीचं बारीक करून घेतलं सकाळ सकाळीच नंतर, कारण ते चांगलं पीठ होतं। देवाची पूजा झाल्यानंतर मी सगळं आवरून घेतलं, कारण सात्विक झोपलेला होता। सात्विक झोपला होता तर मी पूर्ण सगळं किचन हॉल सगळं आवरलं। नंतर आज 12 दिवसानंतर बाबा आले होते, म्हणून सात्विकची खूप मजा चालू होती। बाबांसोबत खेळत होता। रात्री आम्हाला खोबऱ्याची खीर करायची होती, म्हणून मी थोडे तांदूळ घालून घेतले आणि नवीन प्रकारची खीर केली। तुम्ही नक्की बघा मी खीर कशी केली। तांदूळ आणि इलायची आणि खोबरं मी एका याच्यामध्ये बारीक करून घेतलं। मिश्रण चांगलं बारीक झाल्यानंतर मी दूध तापायला ठेवलं। तोपर्यंत मला बटाट्याची भाजी करायची होती, म्हणून मी इकडे बटाट्याची भाजी करून घेतली। बटाट्यामध्ये मला हिरवी मिरची घालायची नव्हती, म्हणून लाल मिरचीचा बटाटा केला मी, कारण सात्विक पण खाणार होता आणि जास्त तिखट करायचा नव्हता। अशा प्रकारे बटाटा झालेला होता। वरून कोथिंबीर घातला आणि झाकून ठेवला। खूप मऊ मऊ आणि लक्षशीत झालेला होता। दूध गरम झालं होतं, जे मिश्रण मी बारीक केलं होतं ते त्याच्यात घातलं आणि बराच वेळ उकळू दिलं। तोपर्यंत मी माझ्या कपाटातले कपडे आवरले। वरून मी काजू टाकली आणि आटल्यानंतर मी साखर टाकली। ते सगळं होतपर्यंत मी माझं सगळं आवरून घेतलं आणि वरून मी तूप टाकलं, कारण त्याची टेस्ट चांगली येते। हे नवीन खेळणं त्याच्या बड्डेला गिफ्ट आलं होतं, म्हणून मी खूप दिवसानंतर काढलं। ते बघून तो खूप खुश झाला। काल चतुर्थी असल्यामुळे मी देवांना नैवेद्य दाखवला। नैवेद्य दाखवल्यानंतर रात्री आम्हाला जायचं होतं। नंतर आम्ही रात्री उरूस बघायला गेलो। इतकी गर्दी होती तरी सात्विक राहत नव्हता, पण तो थोडा चिडचिड करत होता। बट आम्ही रात्री दर्शन करूनच आलो, कारण या महादेवाच्या कावडला लोक इतके दुरून दूरून येतात बघायला। पण शेवटी आमचं दर्शन खूप छान झालं। आम्ही खूप छान एन्जॉय केला। इतकं छान वाटत होतं, कारण दरवर्षी तर माझं जाणं होत नाही। यावर्षी चक्क माझं दर्शन झालं देवाला आणि खूप छान एन्जॉय केला। नंतर सात्विकला घेऊन आम्ही घरी आलो आणि आमचा दिवस असा संपला।